महाराष्ट्रामध्ये जूनपासून शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मुलं आणि मुली दोघांनाही 100% फी सरकार भरत होतं. 60% केंद्र आणि 40% राज्य. आणि ओबीसी नंतर DTNT आर्थिक मागास म्हणजे 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे यांची निम्मी फी सरकार भरत होतं. या जूनपासून मुलींची 100% फी सरकार भरणार असा निर्णय झाला आहे. महाराष्ट्राच्या कॅबिनेटची एक सब कमिटी असते, मंत्रिमंडळाची उपसमिती, मराठा आरक्षण आणि सुविधा या विषयाची. त्याचा मी अध्यक्ष आहे. त्या सब कमिटीमध्ये हा निर्णय झाला आहे, मिनट्समध्ये लिहिला गेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी, माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी, माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा, जे अर्थमंत्री आहेत, त्या सगळ्यांनी हे मान्य केलं आहे. साधारणतः 1000 कोटी जास्त लागणार आहेत, पण त्यातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुलींना फीमुळे शिकता येत नाही असं होणार नाही. त्यामुळे जूनमध्ये याची अंमलबजावणी सुरू होईल. अनेकांच्या मनात प्रश्न याचा GR निघाला नाही. सब कमिटीत निर्णय झाला आहे. GR निघायला फायनान्शियल थ्रू फाईल मूव्ह व्हायला लागते, ती मूव्ह होते आहे आणि कॅबिनेटमध्ये निर्णय करावा लागेल. तो निर्णय होईल आणि मग GR निघेल. या व्यतिरिक्त ज्यांना हॉस्टेल मिळणार नाही त्यांना शहरामध्ये म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद अशा मेट्रोजमध्ये दरमहा 6000 रुपये म्हणजे 10 महिन्याचे 60,000 रुपये निर्वाह भत्ता मिळणार आहे, हॉस्टेल नाही मिळाला तर. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा छोटी शहरं जी आहेत तिथे 5300 दरमहा मिळणार आहे, म्हणजे 53,000 10 महिन्याचे मिळणार आहेत. आणि अगदी तालुका केंद्रामध्ये 3800 दरमहा मिळणार आहेत, म्हणजे वर्षाला 38,000 मिळणार आहेत. की जेणेकरून 4 मुली जरी, आणि हे फक्त मुलीला नाही, मुला नाही आहे, निर्वाह भत्ता मुला नाही आहे, 4 जणांनी जरी एकत्र येऊन रूम घेतली आणि मेस लावली तर या पैशामध्ये त्यांचं अतिशय उत्तम चालू शकतं. आणि त्यामुळे मुलींचा प्रामुख्याने फी 100% माफ आणि हा निर्वाह भत्ता यामुळे शिक्षणातलं प्रमाण प्रामुख्याने महाविद्यालयांमधलं प्रमाण हे खूप वाढेल अशी मला आशा आहे. थेट विद्यार्थी लाभार्थी असतील त्याच्यामध्ये की कॉलेज किंवा विद्यापीठ हे त्याच्यामध्ये DBTने थेट विद्यार्थी लाभार्थी. परवा देशातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांना 3800 कोटी रुपये जे घोषित झाले, अजून महाविद्यालयांचे जवळजवळ 5000 कोटी घोषित व्हायचे आहेत. त्याचं लॉन्चिंग माननीय मोदीजींच्या हस्तेच झालं. आता आचारसंहिता लागेल, तिसऱ्यांदा ते पंतप्रधान होतील. त्यानंतर एखाद्या चांगल्या ज्या विद्यापीठामध्ये खूप काही गोष्टी 100 कोटीमधून होणार आहेत अशा ठिकाणी आम्ही नक्की बोलवतो. आज सोलापूरमध्ये गारमेंट जे विद्यार्थ्यांचं गणवेश आहे, गारमेंट इंडस्ट्रीला सोलापूरच्या विद्यार्थ्यांच्या गणवेशाचं मोठं काम वर्षानुवर्ष मिळत होतं. यावेळेला महाराष्ट्र म्हणून एकत्र टेंडर काढायचा निर्णय झाला आहे. मी आणि सुभाष बापू, विजय मालक असे तिघे जण माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा यांना भेटणार आहोत. मागे एकदा असंच झालं होतं, ते बदलून मिळालं. याही वेळेला ते बदलून मिळेल याची मला आशा आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.